आकाशवाणी पुणे. मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या G20 शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह जगभरातील विविध देशांचे प्रमुख नेते दिल्लीत दाखल. G20च्या माध्यमातून सर्वसमावेशक मानव केंद्रित विकासाच्या वाट्या खुल्या होतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 1,57,00,000 आनंदाचा शिधा संच वाटप होणार. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्याच्या विविध भागात पावसाचं पुनरागमन, खरीप पिकांना जीवदान. आता सविस्तर बातम्या. भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आज आणि उद्या होणाऱ्या 18व्या G20 शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह G20 समूहातील जगभरातल्या विविध देशांचे प्रमुख नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आणि या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी राजधानी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. ऐकूया याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून. G20 शिखर परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, अर्जेंटिनाचे राष्ट्रपती अल्बर्टो फर्नांडिस, नायजेरियाचे राष्ट्रपती बोला अहमद तिनुबू, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ, इटलीचे पंतप्रधान जिओर्जिया मिलोनी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं. मेक्सिकोच्या अर्थमंत्री रॉक्वेल बोनेरोस्त्रो शांचेज, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लियन, युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मायकल, आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेचे महासचिव मथाईस कॉर्मेन, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टिना जॉर्जिया, विश्व व्यापार संघटनेच्या महासंचालक गोजी ओकुंजो आयवेला या देखील नवी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. या सर्व पाहुण्यांचं विमानतळावर अत्यंत उत्साहात पारंपरिक भारतीय पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. यावेळी लोकसंगीत आणि लोकनृत्यही सादर करण्यात आलं. G20 शिखर संमेलनासाठी भारत मंडपम आकर्षकरित्या सजवण्यात आला असून तिथंही परदेशी पाहुण्यांसाठी विशेष सांगीतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिखर परिषदेत आर्थिक आणि विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. तसंच जगभरातल्या आघाडीच्या अर्थव्यवस्थांच्या या मेळाव्यामध्ये अन्न आणि ऊर्जा सुरक्षेपासून ते स्वच्छ ऊर्जा संक्रमण, हवामान बदलासारख्या अनेक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा होण्याची अपेक्षा आहे. G20 शिखर परिषदेच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध जागतिक नेत्यांबरोबर 15हून अधिक द्विपक्षीय बैठकाही घेत आहेत. या बैठकीत द्विपक्षीय संबंध आणि परस्पर सहकार्य वाढवण्यावर चर्चा होईल असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. या परिषदेसाठी भारतासह विविध देशांचे राष्ट्रध्वज, बोधचिन्ह तसंच विविध राष्ट्रीय महत्वाच्या इमारतींवर आकर्षक रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, कारंजी, आकर्षक शिल्पे, भित्तिचित्रे अशा विविध माध्यमातून राजधानी दिल्ली सजली आहे. दरम्यान भारतीय स्काय डायव्हर्सच्या एका चमूनं विंग सूट पायलट अजय कुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आकाशामध्ये 14,000 फूट उंचीवरून G20चा ध्वज फडकावला. या साहसी मोहिमेमध्ये महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील हिमांशू साबळे याच्यासह अनामिका शर्मा आणि ऋषिकेश गौडा यांचाही सहभाग होता. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी दीपा भंडारे, पुणे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काल द्विपक्षीय चर्चेदरम्यान दोन्ही देशांमध्ये आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भर देण्याबाबत विचार विनिमय केला. नवी दिल्लीत होणाऱ्या G20 परिषदेच्या माध्यमातून मानव केंद्रित आणि सर्वसमावेशक विकासाच्या नव्या वाटा खुल्या होतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशातून व्यक्त केला आहे. 18व्या G20 परिषदेचं यजमानपद भूषवणं ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि 21व्या शतकातल्या बहुस्तरीय संस्था मजबूत करण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासासाठी देश प्राधान्यानं प्रयत्नशील आहे.
लिंगभेद मिटवणं, महिलांचं सक्षमीकरण आणि जागतिक शांतता यासारख्या बाबींवर सामूहिक प्रयत्न केले जातील असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पुरवठा विभागामार्फत राज्यात 1,57,00,000 आनंदाचा शिधा संचांचं वाटप करण्यात येणार आहे. ही माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातल्या येवला इथं आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ काल भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या 1,57,00,000 लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा संचाचं वाटप होणार असलं तरी साधारण 7.5 कोटी जनतेला याचा लाभ होणार आहे. या शिधा संचात प्रत्येकी 1 किलो रवा, हरभरा डाळ, साखर आणि 1 लिटर खाद्यतेल या 4 शिधा जिन्नसांचा समावेश आहे. हा संच प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे 100 रुपयात वितरित केला जाणार आहे, अशी माहिती भुजबळ यांनी यावेळी दिली. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34% 38% करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मान्यता दिली. एसटी महामंडळाच्या असुधारित वेतन संरचनेतल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 203% 212% करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाचा फायदा महामंडळाच्या 90,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे. तर महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ झाल्यानं सरकारी तिजोरीवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सहकारी संस्था ग्रामीण आर्थिक विकासाचा पाया असून युवकांना रोजगार देण्याचं सहकार हे उत्तम माध्यम आहे. म्हणूनच अधिकाऱ्यांनी सहकारी संस्थांच्या बळकटीकरणावर भर द्यावा असं आवाहन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं. पुण्यात आयोजित राज्यस्तरीय सहकारी अधिकारी परिषदेत ते काल बोलत होते. सहकाराच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, आर्थिक प्रगती होऊ शकते. अधिकाऱ्यांनी रचनात्मक काम करून सामान्य सभासदांचा विश्वास संपादन करावा आणि तक्रारींचा निपटारा कालमर्यादेत करावा, असं वळसे पाटील यांनी सांगितलं. विशेषतः आदिवासी डोंगराळ भागातल्या सोसायट्यांना चांगल्या सेवा न मिळाल्यानं त्या अडचणीत जातात. बेकायदेशीर सावकारी मोडून काढण्यासाठी केलेल्या कायद्याची अंमलबजावणी होणं आवश्यक असल्याचं वळसे पाटील यावेळी म्हणाले. पुण्यातल्या कृषी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शासकीय रोपवाटिका व्यवस्थापन या विषयावरच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचं उद्घाटन काल कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यशाळेत मान्यवरांसह रोपवाटिकेमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. रस्त्यावर कचरा टाकण्यापूर्वी आता थोडा विचार करा, कारण पुण्यात रस्त्यावर गुपचूप कचरा टाकणाऱ्या उपद्रवी नागरिकांना महापालिका कर्मचाऱ्यांनी नामी शक्कल लावून पकडलं आहे. नुसतंच पकडलं आहे असं नाही, तर त्यांच्याकडून 50,000चा दंडही वसूल केला आहे. कसं ते ऐका आमच्या प्रतिनिधीकडून. कोथरूड, बावधन क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग 10, 11 आणि 12 मध्ये गेल्या काही दिवसात सार्वजनिक ठिकाणी तसंच रस्त्याच्या कडेला प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून गुपचूप कचरा टाकला जात होता. डहाणूकर कॉलनी, लक्ष्मीनगर, स्मृतिवन परिसर आणि कोथरूड गावठाण परिसरात हा कचरा टाकला जात होता. ही बाब लक्षात आल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून परिमंडळ 2चे उपायुक्त संतोष वारुळे यांच्या सूचनेनुसार शोध पथकं नेमण्यात आली. या पथकांनी कचऱ्याची तपासणी केली. त्यात आढळलेले मोबाईल क्रमांक, वीज बिलं, बिलांवरील पत्ते आणि इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यानुसार तपास करून कचरा टाकणाऱ्यांना पकडण्यात महापालिका कर्मचारी यशस्वी झाले आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. महापालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कारवाईमुळे कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या उपद्रवींना नक्कीच चाप बसेल यात शंका नाही. शिवराज सणस, आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे. निवडणूक शपथपत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याच्या आरोपातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरातल्या न्यायालयानं काल निर्दोष मुक्तता केली. फडणवीस यांनी हे गुन्हे जाणीवपूर्वक लपवले नाहीत, हे नजरचुकीने झाले आहे. शिवाय या 2पैकी एका गुन्ह्यातून त्यांची मुक्तता झाली असून एका गुन्ह्यातला फिर्यादीनं तक्रार मागे घेतली आहे, असा युक्तिवाद फडणवीस यांच्या वतीनं करण्यात आला होता. इरशाळवाडी इथं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 57 व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध न लागल्यानं स्थानिक चौकशीच्या आधारे
या बेपत्ता व्यक्तींच्या वारसांना राज्य सरकारकडून मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 1 लाख रुपये आणि राज्य आपत्ती सहाय्यता निधीतून 4 लाख रुपये असं प्रत्येकी 5 लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान त्यांना देण्यात येईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी काल दिली. बचाव आणि मदत कार्य पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी 228 व्यक्ती वास्तव्याला होत्या. त्यापैकी 144 व्यक्ती हयात असून दुर्घटनेमध्ये 84 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 27 मृतदेह सापडले तर 57 व्यक्ती बेपत्ता आहेत. प्रत्यक्ष दुर्घटनाग्रस्त ठिकाणची परिस्थिती विचारात घेऊन दरड कोसळल्यानंतर 5 दिवसांनी 23 जुलै रोजी बचाव आणि शोधकार्य थांबवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला होता. ग्रामविकास विभागातली एकंदर 19,460 रिक्त पदं राज्य शासनाच्या वतीनं भरण्यात येणार असून ही संपूर्ण भरती प्रक्रिया शासनानं मान्यता दिलेल्या IBPS या कंपनीमार्फत राबवण्यात येत आहे. यासाठीची परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीनं होणार आहे. त्यामुळे समाज विघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभनं दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी आणि कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये असं आवाहन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. लेह लडाख इथं भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर असलेले गोंदिया जिल्ह्यातल्या तुमखेडा इथले जवान सुरेश नागपुरे यांना हृदयविकाराच्या धक्क्यामुळे वीरमरण आलं. ते 30 वर्षांचे होते. या घटनेची माहिती मिळताच तुमखेडासह तालुक्यात शोककळा पसरली. नागपुरे यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या तुमखेडा गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात गेल्या अनेक वर्षांपासून बंदिवानांकडून पैठणी निर्मितीचं काम आणि गणेश मूर्ती तयार केल्या जातात. यंदाही बंदिवानांच्या कलात्मक हातांनी घडवलेल्या गणेश मूर्तींच्या प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ काल संभाजीनगर मध्य विभागाचे कारागृह उपनिरीक्षक UT पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अरुणा मुगुटवार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी बंदिवानांकरता शैक्षणिक उपक्रम राबवणारे हेमंत पोतदार आणि बालाजी मेहत्रे यांचा सत्कार करण्यात आला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्याच्या विविध भागात गेल्या 2 दिवसांपासून पावसाचं पुनरागमन झालं आहे. त्यामुळे पावसाअभावी सुकत चाललेल्या पिकांना जीवदान मिळालं आहे. दुष्काळ सदृश्य भागातल्या नागरिक आणि शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. काल पुणे, नाशिक, रायगड, जालना, सोलापूर, मुंबई आदी भागात अनेक ठिकाणी संततधार पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसानं जोरदार पुनरागमन केलं असून गंगापूर आणि नांदूर माध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दिंडोरी तालुक्यात काल पहाटे नळवाडपाडा इथं पावसामुळे जुनं घर कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला तर एका महिलेला वाचवण्यात यश आलं आहे. रायगड जिल्ह्यात पोलादपूर महाबळेश्वर राज्यमार्गावर कुंभळवणे गावाजवळ दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात कालपासून संततधार पाऊस सुरू आहे. महिन्याभराच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात 2 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे खरीपातल्या पिकांना जीवदान मिळालं आहे. जळगाव जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं जिल्ह्यात भविष्यात पशुधनासाठी चाऱ्याच्या उपलब्धतेची परिस्थिती गंभीर होणार आहे. जिल्ह्यातल्या मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार उपलब्ध चारा अंदाजे 43 दिवस पुरेल अशी स्थिती आहे. चारा टंचाई निर्माण होऊ नये यासाठी चाऱ्याची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या G20 शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह जगभरातील विविध देशांचे प्रमुख नेते दिल्लीत दाखल. G20च्या माध्यमातून सर्वसमावेशक मानवकेंद्रित विकासाच्या वाटा खुल्या होतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 1,57,00,000 आनंदाचा शिधा संच वाटप होणार. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्याच्या विविध भागात पावसाचं पुनरागमन, खरीप पिकांना जीवदान.
आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.